देशभरात नमो टुरिस्ट सेंटर उभारलं जात असताना अंजनगाव सुर्जी येथील संत शिरोमणी रूपलाल महाराजांच्या समाधीस्थळाच्या विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे। राज्यात विविध देवस्थानांचा विकास आणि आधुनिक सोयीसुविधांनी युक्त नमो पर्यटक माहिती केंद्र स्थापन करण्याचे निर्णय घेतले जात असताना अंजनगाव सुर्जीचे आराध्य दैवत संत शिरोमणी रूपलाल महाराज यांच्या समाधीस्थळाच्या राष्ट्रीय स्मारकाच्या प्रस्तावाकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याची भावना भाविकांमध्ये व्यक्त होत आहे। अंजनगाव सुर्जी येथे संत शिरोमणी रूपलाल महाराज यांची समाधी आहे। राज्यासह देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात। मात्र परिसरात मूलभूत सुविधा अपुऱ्या असल्याने भाविकांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, निवास व्यवस्था आणि रस्त्यांच्या समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे। यासाठी मौजे जेठमलपूर येथील सर्वे क्रमांक 22 मधील एकूण 4.7 हेक्टर क्षेत्रापैकी 1.17 हेक्टर जागेवर संत शिरोमणी रूपलाल महाराजांचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे। या संदर्भातील सर्व आवश्यक बाबींचा समावेश असलेला प्रस्ताव अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे सादर करण्यात आला आहे। मात्र या प्रस्तावाला शासन स्तरावर अद्याप मंजुरी मिळालेली नसून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे भाविकांचे म्हणणे आहे। दरम्यान या पार्श्वभूमीवर दर्यापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार गजानन लवटे यांनी हा गंभीर प्रश्न थेट महाराष्ट्र विधिमंडळ येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 मध्ये मांडला आहे। सभागृहात हा विषय उपस्थित करत तात्काळ मंजुरी आणि निधीची तरतूद करण्याची मागणी केली आहे। आता शासनाकडून काय निर्णय घेतला जातो याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे। माझ्या मतदारसंघातील अंजनगाव सुर्जी येथे संत शिरोमणी रूपलाल महाराज यांची समाधी असून राज्यभरासह संपूर्ण देशभरातून या ठिकाणी भाविक भक्त पर्यटक येत असतात। परंतु या ठिकाणी असलेल्या अपुऱ्या सोयी सुविधेमुळे भाविकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे मौजे जेठमलपूर अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती येथील सर्वे क्रमांक 22 मधील एकूण क्षेत्रफळ 4.37 हे पैकी 1.17 हेक्टर जमिनीवर श्री संत शिरोमणी रूपलाल महाराज यांचे एकच अर्धा मिनिट कंक्लूड करा पटकन यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे अशी भाविकांकडून सातत्याने मागणी होत आहे। त्या अनुषंगाने मी सर्व आवश्यक बाबींचा समावेश असलेला प्रस्ताव अमरावती जिल्हाधिकारी यांच्याकडे शासनात सादर करण्यात आलेला आहे। सदर प्रस्तावात मंजुरी देण्यात अनुषंगाने शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते। अध्यक्ष महोदय, मी आपणाद्वारे विनंती करतो की या स्मारकाला निधी उपलब्ध करून देण्यात यावा ही विनंती मी आपल्याद्वारे करतो। आणि राज्यात